पातूर तालुक्यातील वाशिम पातूर राष्ट्रीय महामार्गावरील एक साध्यासुध्या दिसणाऱ्या नॅशनल ढाबा मध्ये मात्र गुपचूप सुरू झालेला एक वेगळाच व्यवसाय, पेट्रोल आणि डिझेलची अवैध विक्री। स्थानिकांत याची कुजबुज होतीच, पण अखेर प्रशासनाच्या कानावर ही बाब पोहोचली आणि ठरला धडक कारवाईचा दिवस। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी बाळापूर आणि तहसील पातूर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी पथक अचानक ढाब्यावर दाखल झाले। निरीक्षण अधिकारी शीतल मोरखडे, विश्वजित खंडारे, दिनकर केंद्रे यांच्यासह नायब तहसीलदार रुपेश वाघोरीकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिसरातील तपासणी सुरू केली आणि पाहता उघड झाला अवैध इंधनाचा मोठा साठा। या कारवाईत तब्बल 1,33,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ढाब्यावर चालणारा या बेकायदेशीर धंदा उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरातील इतर अवैध इंधन विक्रेत्यांमध्ये हे मोठी खळबळ उडाली आहे। प्रशासनानेही स्पष्ट इशारा दिला आहे, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत। त्यामुळे नियम तोडणाऱ्यांसाठी हा एक कडक इशारा मानला जात आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।